बनवत आहोत कोथिंबीर वडी। त्यासाठी मी कोथिंबीर, एक जुडी कोथिंबीर आहे, तिला छान स्वच्छ पाण्याने धुवून चिरून घेतली आहे। लाल तिखट, हळद, हा साठवणीतला आमच्या घाटी चटणी, ते धने पावडर, हे तीळ, आलं लसूणची पेस्ट, ह्यामध्ये थोडे जिरे पावडर, जिरेची पूड पण घेतली आहे, मीठ चवीनुसार, ह्यामध्ये थोडा गरम मसाला, चाट मसाला आणि हिंग, तेल थोडंसं, एक पळी किंवा 1 टेबलस्पून, हा अर्धा लिंबूचा रस आहे। हे मी 1.5 कप बेसनाचं पीठ घेतलं आहे। हे पाणी आवश्यकतेनुसार, गरज लागली तर आपण वापरणार। आता आपण कोथिंबीर वडी बनवायला घेऊया। कोथिंबीरमध्ये आपण लाल तिखट आणि हळद टाकत आहोत, मसाला, धने जिरे पूड, तीळ, हे पांढरे तीळ आहेत, अद्रक लसूणची पेस्ट, गरम मसाला, हिंग आणि चाट मसाला, अर्ध्या लिंबाचा रस, थोडं तेल, आणि मीठ। त्यामध्ये आपण हळूहळू बेसन ॲड करणार आहोत। आवश्यकतेनुसार बेसन ॲड करू। ह्याला आपण छानपैकी मळून घेऊया। कोथिंबीर पाणी सोडते म्हणून आपण आधीच पाणी ॲड नाही करत आहोत। आणखीन थोडं बेसन ॲड करते। जवळजवळ 1 कपने बेसन ॲड केलं आहे। आवश्यकतेनुसार थोडं थोडं आपण पाणी ॲड करतो। खूपही पातळ आपल्याला करायचं नाहीये, नाहीतर वड्या नीट लावता येणार नाही। थोडा बेसन कमी वाटतंय, आपण पूर्णच ॲड करू। 1.5 कप पूर्ण ॲड केलं आहे। थोडं पाणी घेतो, खाताना खूप पण कोथिंबीर नाही आली पाहिजे आणि खूपही बेसनही नाही लागलं पाहिजे, त्यामुळे समप्रमाणात दोन्ही घेऊ। आपलं हे मिश्रण चांगलं मळून झालं आहे, बघू शकाल एकदम छान एकजीव झालं। हे मी 1/3 कप घेतलेलं, त्यातला अर्धा कप एवढं पाणी यूज झालेलं आहे। आता हे मळून झालं आहे, आपण उकड पात्र रेडी करून घेऊया। ह्यामध्ये थोडं पाणी घालायचं, त्यात मी लिंबू घातला आहे कारण उकड पात्र काळं किंवा त्याला हे नाही व्हायला,
लवकर साफ करता येतं ते. हे चाळणी आहे, त्याला तेल लावून घेतलं आहे वरती. आपण हाताला तेल लावून घेत आहोत. ह्याचे छोटे छोटे गोळे काढतो. तेलाच्या ह्याने आपण ह्याची वळी वळून घेऊया. ही आपण उकड पात्रामध्ये ठेवू. तसंच आपण बाकी ह्याच्या वड्यांचे रोल बनवून घेऊ. हे तुम्ही डायरेक्टली जसं आपण ढोकळा वगैरे उकडतो तसंही प्लेट किंवा तुमचं जे टीन असेल त्याला ग्रीस करून हे थापून त्याचे चौकोनी शंकरपाळीसारखे कापून पण करू शकता उकडल्यानंतर. एकसारखं आपण ह्याला वळून घेतो. छान. कोथिंबीरच्या वड्या वळून झाल्या आहेत, बघू शकता. आता आपण गॅस ऑन करूया आणि ह्याला झाकण ठेवून एक मीडियम ह्याच्यावरती 15 मिनटं उकड देऊया. एक 15 मिनटानंतर आम्ही गॅस बंद केला होता आणि ही उकड झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण ह्या वड्या तळून घेऊया. ह्यांना आपण गोल गोल कापून घेऊ. तुम्हाला हवं तसं जाड पातळ तुम्ही ठेवू शकता आणि ह्याला शॅलो फ्राय करू शकता तव्यावरती किंवा डीप फ्राय पण. तेल आम्ही तापत ठेवलं आहे. तेल आता तापून झालं. आपण त्यामध्ये हळूहळू वडी सोडूया. वड्यांना आपण पलटून दोन्हीकडनं छान डीप फ्राय करून घेतोय. पाहू शकता छान लाल खरपूस भाजून झाल्या आहे. आपण याला काढून घेऊया. अशा प्रकारे सगळ्या वड्या तुम्ही तळून रेडी करून घेऊ शकता. आपली कोथिंबीर वडी रेडी आहे सर्विंगसाठी.